सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती, तीनही लोकी अमर जयांची कीर्ती. वारकरी संप्रदायाचं कलशस्थान, जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण. जे सर्व साधकांचा कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असलेले, जगत वंदनीय संत श्रेष्ठ असलेले श्रीमंत संत तुकोबराय यांचा स्वामित्वाचं काठिण्य आणि दास्यत्वाची सुलभता व्यक्त करणारा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलाय. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जगाशी बोलताना फार गोड बोलताय. याच्यावत प्राणी मात्रांचा जर जीवाचा विचार केला तर ह्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक जीवाला वाटतं देवाने मला भेटावं. वाटतं की नाही प्रत्येकाला? देवाने मला भेटावं, देवाने मला भेट द्यावी असं प्रत्येक जीवाला वाटतं. अगदी जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, अगदी पामरापासून मुक्तापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, अनाथापासून सनाथापर्यंत, विषयानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत, मलयागिरीच्या नंदनवनापासून, मलयागिरीच्या चंदनवनापासून काश्मीरीच्या नंदनवनापर्यंत प्रत्येक जीवाला वाटतं देवाने मला भेटावं. पण देव काही भेटत नाही, संसार काही सुटत नाही, दुःख काही हटत नाही. प्रयत्न आमचे 24 तास सुरू आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय ह्या जगाला सांगताय की बाबा, तुला जर जीवनामध्ये सुख हवं असेल तर तू इकडे तिकडे कुठेच भटकू नको. तू एक कर, मनुष्य योनीला जर आलेला आहे तर तू काय हो, संतांचा दास हो. आणि त्या संतांचा दास होण्यामध्येच ह्या माणसाचं भलेपण दडलेलं आहे. पण काही लोकांना असं वाटतं संतांचा दास होण्यापेक्षा मीच संत झालो तर. स्वतःचं दुकान मांडण्याचा प्रयत्न काही लोक करतात. पण महाराज म्हणतात बाबा, संत होणं तेवढं सोपं नाहीये. संत होताना थोडं जरी वर्म चुकलं तरी आयुष्याचा नाश ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडी नाश अल्पवर्म. काही लोक म्हणतील संत हे संचिताने होता येतं, यात नवल नाही. पण संत होण्यासाठी तेवढं प्रारब्धही अनुकूल असावं लागतं. एखादी महिला म्हणत असेल मी अशी सुगरण आहे, मी स्वयंपाकामध्ये अशी सुगरण आहे, तशी सुगरण आहे. पण त्या सुगरणीच्या घरामध्ये जर आपण गेलो तर कधीच स्वयंपाकाची उपलब्धता नसेल तर तिचं सुगरण पण जसं वायाला जातं, तसंच संत हे संचिताने होता येतं, यात नवल नाही. त्यासाठी प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. आणि शेवटी कुणी जर सांगत असेल संत असे संत तसे, बाबा संत सांगणं खूप सोपं आहे पण संत कळणं खूप अवघड आहे. जसं एखादे रणभूमी युद्ध चालू आहे, त्या रणभूमीतील दृष्टीचं वर्णन करणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात त्या रणभूमीमध्ये जर आपण गेलो तर आपली इंद्रिय गात्र गलित होतात. तसं संत सांगणं खूप सोपं आहे पण संत कळणं मात्र खूप अवघड आहे. हे जगद्गुरु तुकोबरायांनी आज आपण सेवेकरिता घेतलेल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तुमच्या पुढे अभंगाचा भाव मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला चिंतन अजून करायचंय
चिंतन करायचंय, पण भाव तुमच्या समोर मांडलेला आहे, ठेवलेला आहे. बघा, तुकोपरायांच्या दिव्य वाणीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि म्हणून त्या नात्याने, त्या निमित्ताने आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या सहकार्याने, थोऱ्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे परिसरामधून या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व देवरूप श्रोतू वर्ग, त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तिवंत असलेल्या सर्व महाराष्ट्रातील गान कोकिळा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या मृदुंगाचार्य ज्ञानेश्वरी ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा महिलांचा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळा आणि ह्या सोहळ्यातील आजचं तिसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प हे तुम्हा ग्रामस्थ वासियांच्या वतीने, आमचे शिवाजी भाऊ असतील, राजू भाऊ असतील आणि तुम्हा सर्वांच्या वतीने तुमच्या लेकीच्या वाट्याला आज ती सेवा आली. आणि म्हणून तुमच्या लेकीला तुमच्या सावरगाव नगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला आणि माझ्या सर्व माय पित्यांचं दर्शन करण्याचा मला योग प्राप्त झाला. हे माझ्या अनंत जन्माचं पुण्य असेल. बघा, आपला हा कीर्तन महोत्सव चालू आहे, बरोबर की नाही? मग कीर्तन महोत्सव चालू आहे खरा, तुम्ही या ठिकाणी येऊन बसताय. का येऊन बसताय तुम्ही या ठिकाणी? तुम्हाला घरी झोपा लागत नाही म्हणून मंडपात येऊन बसताय का तुम्ही? घरी झोप लागत नाही म्हणून या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन बसलाय, या ठिकाणी मंडपामध्ये येऊन बसलाय असा त्याचा अर्थ होत नाही. या ठिकाणी आलेला प्रत्येक जीव काहीतरी अपेक्षा पदरामध्ये घेऊन आलेला आहे, काहीतरी इच्छा घेऊन आलेला आहे. काय आहे ती इच्छा? आमची जी बहिर्मुख झालेली इंद्रिय आहेत ना देवा, आमची जी बहिर्मुख झालेली इंद्रिय आहेत ती कुठेतरी अंतर्मुख व्हावी. आमचं जे चपळ चंचल असलेलं जे मन आहे ना, ते मन कुठेतरी एका जागेवरती स्थिर व्हावं. अनंत युगापासून, काळापासून, जन्मापासून आम्हाला जी भगवत प्राप्तीची भूक लागलेली आहे, ती भूक ह्या ठिकाणी आल्यानंतर तृप्त तृप्त व्हावी. नाही प्रत्यक्षात, पण निदान स्वप्नामध्ये येऊन का होईना त्या भगवान परमात्म्याने आम्हाला दर्शन द्यावं, या स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र हेतूने तुम्ही सर्व मायबाप आज या ठिकाणी आलेला आहात. आणि निश्चित तुमची ती भूक भागवण्याचं काम आज या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही कीर्तनामध्ये आलोय, मग कीर्तनाचे नियम सुद्धा आम्हाला माहित असले पाहिजे. कीर्तन म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपल्याला कळणं गरजेचं आहे. काही लोकांना कीर्तनामधून अनेक गोष्टींची अपेक्षा असते, पण मायबापो, कीर्तनातून कसलीही अपेक्षा तुम्ही वेगळी करू नका. कारण कीर्तनातून एकच अपेक्षा ठेवली पाहिजे, मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे. कीर्तनातून एकच अपेक्षा ठेवायची, भगवंताचं आणि माझं जे अनुभूतीतील जे अंतर आहे ना देवा, ते अनुभूतीतील अंतर कुठेतरी कमी कमी व्हावं, हाच हेतू एक असला पाहिजे. कारण कीर्तनाची व्याख्या तुम्हाला सांगते, कीर प्लस तन इज इक्वल टू कीर्तन. कीर म्हणजे काय? मराठी शब्दकोशामध्ये अर्थ होतो कीर म्हणजे काढणे आणि तन म्हणजे गवत. मग गवत काढणे म्हणजे कीर्तन. हो, गवत काढणे म्हणजेच कीर्तन. पण आम्हाला गवत कुठलं काढायचंय? तर मनुष्य रूपी देहाच्या अंतःकरणाभोवती जे अंधकार रूपी नावाचं गवत साचलेलं आहे, ते गवत उपटून फेकण्याचं काम या कीर्तनामध्ये केलं जातं. आणि म्हणून कीर्तन हा विषय फार गोड आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन म्हणून कधीच बघू नका. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे आत्मोद्धाराचं साधन आहे. या ठिकाणी आम्हाला आमच्या आत्म्याचा उद्धार करून घ्यायचा आहे. आमच्या आत्म्याला परमात्म्याची ओळख करून द्यायची आहे. ते हे माध्यम आहे, कीर्तन माध्यम. आणि म्हणून कीर्तनामध्ये बसण्याचे नियम पहिल्यांदा ऐकून घ्या. कीर्तनामध्ये बसल्यानंतर कुणीही वेडे चाळे करायचे
नाही. ज्या ज्या वेळेला भगवंताच्या नामाचा गजर होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी मुखाने देवाचं भजन करायचंय. कीर्तनामध्ये उभं असलेल्या मंडळींनी फक्त उभं नाही तर कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचायचंय. कारण जो कीर्तनामध्ये नाचतो ना त्याच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावताय. मनाचं नाही सांगत आहे. तुकोबरायांनी म्हटलंय चरणीचे राजा वंदे शूळपाणी चरणीचे राजा वंदे शूळपाणी चरणीचे राजा वंदे शूळपाणी. हो नाचती कीर्तनी त्यांचे माता नाचती कीर्तनी त्यांचे माता नाचती कीर्तनी त्यांच्या माता. काय गोड बोलतायत महाराज. महाराज म्हणतात चरणीचे रज वंदे शूळपाणी नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. जे कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचतात त्यांच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावताय. म्हणून कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचलं पाहिजे. मनसोक्तपणे कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. आणि एवढंच नाही, तुम्ही म्हणाल ताई बसणाऱ्यांसाठी नियम सांगितला, उभं राहणाऱ्यांसाठी नियम सांगितला, कीर्तनकारासाठी नियम नाहीये का? विषय तर तिथेच येतो महत्वाचा. कीर्तनकारासाठी काही नियम नाही का? कीर्तनकारासाठी पण नियम आहे ना. कीर्तनकारासाठी तर खूप नियम सांगितलेले आहे. बघा पटतंय का? ही जी कीर्तनाची गादी नारदाची गादी आहे, नारदाचं जे व्यासपीठ आहे ना ते खूप खूप पवित्र आहे. आणि ह्या व्यासपीठावरती उभं राहत असताना नियमांचं उल्लंघन जर झालं ना तर मात्र अवघड आहे. जर आपल्या जीवनामध्ये जर वर्म चुकलं तर नाश होणं हे निश्चित आहे. मग या ठिकाणी उभं राहण्याचे काही नियम आहे का? अनेकांच्या मनामध्ये बाकीचा प्रश्न येतो की नाही मला माहित नाही, पण एक प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. कुठला? प्रत्येकाला काही येऊ न येऊ पण एवढं मात्र निश्चित कळतं, ताई महिलांनी कुठे कीर्तन करावं का? हा प्रश्न मात्र प्रत्येकाला येतो. काही कळतं की नाही कळत माहित नाही, पण बाईंनी कुठं कीर्तन करावं का? हो, महिलांनी कुठं कीर्तन करावं का? मला माहित नाही करावं की नाही, पण मात्र एवढं माहिती आहे परमार्थ करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणा. का थंडी वाजते तुम्हाला? थोडं असं कीर्तनामध्ये बसल्यानंतर महिला मंडळ कीर्तनामध्ये बसल्यानंतर असं जिजाऊ होऊन कीर्तनामध्ये बसलं पाहिजे. तुम्ही पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर शहाजी होऊन कीर्तनामध्ये बसलं पाहिजे. हा, कीर्तन विषय साधा नाहीये. कीर्तनामध्ये टाळी वाजलीच पाहिजे. सुरुवातीलाच मी सांगितलं नुसतं बसायचं नाही तर काय हाताने टाळी मुखाने देवाचं भजन करायचंय. कीर्तनामध्ये टाळी वाजलीच पाहिजे. कारण मी कुठेतरी वाचलंय ऐकलंय असं म्हणतात, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा काय भामटे लोक आहे जसं काही तुम्हाला सासूरवाड्या नाहीच आहे. ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा टालियों से. कीर्तनामध्ये जर टाळी वाजली ना तर त्याला रंग रूप रंग देवता या ठिकाणी वास करते. आणि म्हणून पुढचं प्रमाण झाल्यानंतर मी सांगणार नाही, प्रत्येक प्रमाण झालं की टाळीचा गजर हा झालाच पाहिजे. कारण एक वाक्य तुम्हाला सांगते, कीर्तनकाराने एखादं वाक्य बोललं, एखादं सुंदर वाक्य बोललं की त्या वाक्याला प्रतिसाद म्हणून तुमचे हात कसे टाळ्या वाजवतात, तसं ज्या वेळेला सुंदर गायक मंडळी सुंदर वादक मंडळी अगदी जीव ओतून गायन वादन करतात, मग त्यांच्या कलेला सुद्धा तुम्ही दाद दिली पाहिजे की नाही? मग त्यांच्या कलेला प्रतिसाद म्हणून प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळीचा गजर हा झाला पाहिजे. मग मी समजेल तुम्ही नाराज आहे की खुश आहे.
महाराज या ठिकाणी सांगताय बाबा, ह्या ठिकाणी व्यासपीठावरती नारदाच्या गादीवरती पहिला प्रश्न, बाईला अधिकार आहे की नाही? पण महाराज म्हणतात या रे लहान थोर, मग ती नर असो की नारी असो, स्त्री असो की पुरुष असो, या ठिकाणी अधिकार मात्र प्रत्येकाला आहे. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. आतापर्यंत तर एवढं सापडलंय, स्त्रीला ह्या ठिकाणी कीर्तन करण्याचा अधिकार आहे, पण तेवढे तिच्यासाठी नियम सुद्धा आहे. या व्यासपीठावरती उभं राहत असताना स्त्रीला 7 नियम सांगितलेले आहे. या ठिकाणी कीर्तनासाठी व्यासपीठावरती जर आपण उभं राहत असेल तर पहिला म्हणजे आपल्या डोक्यावरती पदर असणं फार गरजेचं आहे. जर स्त्री सौभाग्यवती असेल ना, तर सौभाग्य अलंकार तिच्या अंगावरती असणं फार गरजेचं आहे. हातामध्ये बांगडी, कपाळाला कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडवी, जर ती सौभाग्यवती असेल ना तर परिधान करणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर मासिक धर्माचं पालनही करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि चारित्र्य संपन्न जीवन जगणं खूप महत्वाचं आहे, कारण ही गादी खूप महत्वाची आहे. हिची ताकदही तेवढीच आहे. विषय फक्त एवढाच आहे, तुम्हाला वाटत असेल बसणाऱ्यांना नियम सांगितले, उभं राहणाऱ्यांसाठी नियम, मग कीर्तनकारासाठी नियम नाही का? तर कीर्तनकारासाठी सुद्धा नियम आहे आणि ते नियम तुमच्या पुढे ठेवले, कारण कीर्तन विषय साधा सुद्धा नाही. याच कीर्तनाच्या माध्यमातून कलियुगामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती होणार आहे. महाराज आपल्याला सांगते, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल युगामाची करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. महाराज म्हणताय, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. ह्याच कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला देवाची प्राप्ती होणार आहे, देव आम्हाला भेटणार आहे, देवाची आणि आपली गाठभेट होणार आहे. खूप पवित्र असं हे कीर्तन आहे. आणि ह्या कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला सांगताय की बाबा, ह्या ठिकाणी आल्यानंतर तू काय हो? संतांचा दास हो. कारण बघा तुम्ही, या ठिकाणी जर विचार केला ना तर तुकोबरायांचे सगळेच अभंग, तुकोबरायांचा गाथाच जर बघितला, तुकोबरायांचा गाथा आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी यामध्ये जर फरक स्पष्ट करा जर सांगितला तर काय फरक स्पष्ट करता येईल? ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हे गीतेचं भाष्य आहे, पण तुकोबरायांचा गाथा कसलं भाष्य आहे का? तुकोबरायांचा गाथा हे कसलंच भाष्य नाहीये. तुकोबरायांनी एकूण किती अभंग रचना केली? तुकोबरायांनी एकूण किती अभंग रचना केली? 4 कोटी अभंग रचना तुकोबरायांनी केली. पण आजही वारकरी संप्रदायाकडे 3,99,95,908 अभंग आजही वारकरी संप्रदायाकडे उपलब्ध नाहीये. उपलब्ध आहे ती फक्त 4,092 अभंगाची उपलब्धता आहे. त्यामध्येही अनेकांचे अनेक मतभेद आहे. आपल्याला त्यावरती चिंतन करायचं नाही, पण एवढं मात्र निश्चित कळतंय की तुकोबरायांचा गाथा 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषदे हा जर स्वतंत्र विषय मांडला तर उर्वरित तुकोबरायांचा गाथा म्हणजे कोणत्या व्यक्तीने कोणत्या अवस्थेत कोणत्या वयात कसं जीवन जगावं हे शिकवणारं शास्त्र म्हणजे तुकोबरायांचा गाथा आहे. तुकोबरायांची वाक्य रचना एवढी गोड आहे आणि गाथा वाचून कळणे इतकं सोपं नाहीये. अनेक वेळेला अनेक अभंगाचे अनेक वेगवेगळे अर्थ अनेकांनी लावलेत, पण तुकोबरायांचा गाथा सहज कळणं तेवढं शक्य नाहीये, फार अवघड आहे. पण बघा तुकोबराय सांगताय, वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाने विद्यार्जन करावं. काय करावं? विद्या ग्रहण करावी, शिक्षण घ्यावं, विद्या ग्रहण करायचे. वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाने विद्यार्जन करावं.
25 जर पूर्ण झाली तर त्याच्या पुढे खुशाल संसार करा. इच्छा असेल तर देशासाठी, समाजासाठी, गावासाठी जर ब्रह्मचारी राहत असाल तर आनंदाची गोष्ट आहे. पण इच्छा असेल तर तुम्ही 25 नंतर सुखाने संसार करू शकता, शास्त्राची मान्यता आहे. त्यानंतर वयाच्या 50 वर्षापर्यंतच तुम्ही संसार करू शकता. किती? वयाच्या 50 वर्षापर्यंत माणसाने संसार करावा. तुम्ही म्हणाल ताई काही काहींची 52व्या वर्षी तयारी असते, सुरुवात असते. काय करणार? 52व्या वर्षी सुरुवात नाही, पण शास्त्र जगाला सांगतंय की 50 पर्यंत माणसाने संसार करावा. 75 वर्षापर्यंत माणसाने पुण्यार्जन करावं. 50 वर्षापर्यंतच धन कमवावं बरं का, धनार्जन करावं. त्यानंतर 75 वर्षापर्यंत माणसाने पुण्यार्जन करावं. आपली जी इंद्रिय आहेत ना, ती इंद्रिय पुण्यवान करून घ्यावी. हाताने दानधर्म करावा, पायाने तीर्थयात्रा करावी, डोळ्याने भगवंताचं रूप पाहावं, कानाने भगवंताचं गुणगान ऐकावं. ही जी आपली हात, पाय, कान, नाक, डोळे जी काही इंद्रिय आहे, ती आपली इंद्रिय वयाच्या 75 वर्षापर्यंत पुण्य पवित्र करून घ्यावी, पुण्यार्जन केलं पाहिजे. त्यानंतर 100 वर्षानंतर, वयाच्या नाही बरं का, घराच्या 100 वर्षानंतर माणसाने राहतं घर बदलावं. का बदलावं? त्याच्या मागे शास्त्रीय कारण असं आहे, आपल्या घरामध्ये जो वास्तू नावाचा जो पुरुष आहे, वास्तुशांती आपण करतो ना, तो राक्षस आहे, वास्तू राक्षस. तो वास्तू नावाचा राक्षस 100 वर्षानंतर उलटा होतो आणि घरातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो. त्याची आपण शांती केलेली असते म्हणून तो 100 वर्ष शांत राहतो. पण 100 झाली पूर्ण का तो उलटा होतो आणि घरातल्या लोकांना त्रास देतो. म्हणून एकदा 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राहतं घर बदलावं, नाहीतर घराची पुन्हा एकदा वास्तुशांती तरी करून घ्यावी. त्यानंतर 500 वर्षानंतर मंदिरामधील मूर्तीची आपण जी काही तिची जी संजीवन जी ताकद आहे ती 500 वर्षापर्यंतची असते. 500 वर्षानंतर असं म्हणतात मूर्ती बदलावी. 1000 वर्षानंतर धर्माची संहिता बदलावी. हे शास्त्र सांगतंय, मी नाही सांगत आहे. हे शास्त्राने सांगितलंय, हे तुकोबरायांनी सांगितलंय. आणि तुकोबरायांच्या गाथेचं मी तुम्हाला महत्व सांगते. तुकोबरायांच्या गाथेचं महत्व आज परकीय देशांना कळतंय, परकीय लोकांना कळतंय, पण आपल्या भारतातील लोकांना कळत नाही. याचं दुर्दैव वाटतंय म्हणून सांगते. तुकोबरायांचा जो अभंग आज आपण सेवेकरिता घेतलाय ना, तो मनुष्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अभंग आहे. या संसारिक जीवनामध्ये भगवंताने आपल्याला मनुष्य देहाला पाठवलाय. हे गाव आहे, भगवंताने मानव देहाला पाठवलंय. पण या मनुष्य शरीराच्या गावाला आल्यानंतर आम्ही या संसाराच्या मायाजाळामध्ये एवढे गुरफटून गेलो की आज आम्हाला प्रपंच सत्य वाटू लागलेला आहे. बरोबर की नाही? माऊलींची एक ओवी आहे, पाहे पा शरीराची गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. अरे बाबा, शरीराच्या गावाला येऊन तू संसाराच्या मायाजाळामध्ये अटकलाय आणि तुला प्रपंच सत्य वाटू लागलेला आहे. का तर तू प्रपंचाच्या मायाजाळामध्ये गुरफटून गेलाय. आम्ही प्रपंचाच्या मायाजाळामध्ये गुरफटून गेलोय, आम्हाला प्रपंच सत्य वाटू लागलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरा या जगताला सांगताय की बाबा, ह्या समाजामध्ये, ह्या प्रपंचामध्ये जर तू गुरफटला तर ह्या प्रपंचामध्ये गुरफटल्यानंतर तुला सुखाची प्राप्ती होणार नाही. प्रत्येक जीव ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक जीवाला एक अपेक्षा आहे, देवा मला सुख दे, देवा मला सुख दे, नाहीतर एकदाचा तू तरी मला भेट, देवाने मला भेट द्यावी, देवाने मला सुख द्यावं, असं प्रत्येकाला वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं देवाने मला भेट द्यावी, देवाने मला सुख द्यावं. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय, संसारामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही एकतर कुणाला शरण गेलं पाहिजे? मनवुनी शरण जावे, 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 मनवुनी
विसरू नका. माई बाबा खरं सांगू का, गायन करणं तुम्हाला वाटत असेल सोपं आहे, पण तेवढं सोपं नाहीये बरं का. ते फक्त गायनच नाही तर ते गायन करत असताना त्यामध्ये भाव ओतून गायन करणं फार अवघड आहे. आणि खरंच तुम्ही गायन ऐकत असताना अगदी भाव ओतून ताई म्हणताय, प्रत्येकाला आनंद घेता येतोय. आणि बघा काय गोड सांगितलंय महाराजांनी की बाबा तुला जर संसारामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू कुणाला शरण गेला पाहिजे? सर्व भावे देवासी आम्ही शरण गेलो पाहिजे, त्या पांडुरंगाला शरण गेलो पाहिजे. एकतर मानवी देहाला आल्यानंतर माणसाने एकतर देवाला शरण जावं, नाहीतर संतांना शरण जावं. पण एक फरक सांगू का तुम्हाला, देवाला शरण जात असताना देव कदाचित आपलं नशीब, आपलं प्रारब्ध, आपलं कर्म, आपलं पाप, आपलं पुण्य याचा विचार करतो. कोण? देव. देव आपलं प्रारब्ध, नशीब, कर्म, पाप, पुण्य याचा विचार करतो आणि मगच भक्ताला जवळ घेतो. म्हणून देवाकडे जाण्यासाठी अगोदर पवित्र व्हावं लागतं. पण संताकडे जात असताना कितीही दुर्जनातला दुर्जन असेल, दुर्जन व्यक्ती जर देवाजवळ गेला तर कदाचित देव दुर्जनाला जवळ करू शकणार नाही. पण दुर्जनातला दुर्जन जरी एखाद्या संत महात्म्याच्या जवळ गेला, संताजवळ गेला, तर संतामध्ये तेवढी ताकद आहे. संत आपल्याकडे शरण आलेल्या भक्ताचं पाप, पुण्य, प्रारब्ध, कर्म संचित काहीच बघत नाही. कितीही दुर्जनातला दुर्जन जरी असला तरी संत त्या दुर्जनाला अगोदर सज्जन बनवतो आणि सज्जन बनवल्यानंतर त्या आपल्या भक्ताचा बोट संत धरतो आणि आपल्या त्या देवापर्यंत घेऊन जातो. ही ताकद संतांची आहे. म्हणून देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ जर कोण असेल तर ते संत आहे. या मानवी जीवाला जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराज सांगताय की बाबा अरे देवाकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही संतांकडे जा. आणि फक्त संतांकडे जायचंच नाही तर त्या संतांचा दास व्हायचंय. आणि त्या संतांचा दास होण्यातच माणसाचं भलेपण दडलंय. अभंगाचं प्रथम चरण.
बाबा तुम्ही संत होण्यापेक्षा तुम्ही काय व्हा, संतांचा दास व्हा. देवाकडेही जाण्याच्या अगोदर तुम्ही संतांकडे जा आणि संतांचा दास व्हा. भले म्हणविता संतांचे सेवक, आई त्याची भीक सुखरूप दास. अनेक लोकांना दास म्हटलं, सेवक म्हटलं की नकोसं वाटतं. प्रत्येकाला सेवक नकोय, प्रत्येकाला राजा होण्याची अपेक्षा आहे. पण राजा होत असताना अगोदर सेवक व्हावं लागणार आहे. काय राजा पदवी प्राप्त करण्यासाठी अगोदर सेवक व्हावंच लागणार आहे, तर आपण राजा ह्या पदवीपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून महाराज सांगताय तुम्ही दास व्हा. कुणाला तरी तुम्ही समर्पण जा. आणि समर्पणाची ताकद खूप मोठी आहे असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. जॉय ऑफ डिओशन, जॉय ऑफ मिरॅकल, जॉय ऑफ ऍडव्हान्टेजेस, जॉय ऑफ डिसएडव्हान्टेजेस. समर्पणाची ताकद, समर्पणाचा आनंद, जॉय ऑफ फ्युचर सुद्धा बरं का. समर्पणाचं भविष्य, समर्पणाचे फायदे खूप मोठे. फक्त ती समर्पकता आम्हाला आली पाहिजे. कुणाला तरी आम्ही समर्पित केलं पाहिजे. बघा तुम्हाला उदाहरण देते, पटेल असं उदाहरण देते. आपल्याला ज्ञानोबा माऊली प्रत्येकाला माहिती आहे. ज्या वेळेला आषाढी वारीसाठी ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते आणि पालखी सोबत रिंगण, माहिती ना प्रत्येकाला, तो रिंगण सोहळा असताना माऊलींचा एक घोडा, आपण म्हणतो हा माऊलींचा घोडा आहे. आता तो माऊलींचा घोडा त्या पालखी सोबत जातोय तेव्हा तो माऊलीचा घोडा होतोय. पण अगोदर माऊलीकडे जाण्याच्या अगोदर तो एक सर्वसामान्य घोडा होता. पण ज्या वेळेला तो माऊलीच्या पालखी सोबत, माऊलीची ज्या वेळेला त्याला संगत लाभली, त्याने माऊलींचं जेव्हा दास्यत्व केलं तेव्हा तो घोडा माऊलीचा घोडा झाला. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य भाविक त्या माऊलीच्या घोड्याच्या पायाची खालची धूळ सुद्धा आपण काय मानतो, पवित्र मानतो. का तर तो माऊलीचा घोडा आहे. म्हणजे त्याने दास्यत्व कुणाचं केलंय, संताचं दास्यत्व केलंय. अहो एवढंच नाही, आज आळंदीमध्ये आपण आपले लहान लहान लेकरं शिकण्याकरता पाठवतो. आता ते लेकरू 1 महिना 2 महिना आळंदीमध्ये राहतंय, काही दिवसासाठी सुट्टीसाठी गावाकडे येतंय. पण 2 महिने जरी ते लेकरू आळंदीमध्ये राहिलं आणि गावाकडे जर आलं तर त्या लेकराला सगळे जण काय म्हणून आवाज देतात, काय माऊली म्हणतात. का माऊली म्हणतात, कारण त्याने माऊलींची संगत केली आहे. त्याने माऊलींच्या संगतीमध्ये, माऊलींच्या वास्तव्यामध्ये त्याने वास केलाय. त्याला काही काळ का होईना संतांची काय झालेली आहे, संगत झालेली आहे. आणि हा संगतीचा परिणाम एवढा मोठा असतो, संतांचा सेवक होण्याचा परिणाम एवढा मोठा असतो. त्याच्याही पुढचं उदाहरण देते. आज जर आपण रायगडावरती गेलो, रायगडावरती काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. अनेक लोक रायगडावरती जातात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती अभिषेक करतात. पण त्या समाधीपासून पुढे 50 फुटावरती एका कुत्र्याची समाधी आहे. बरोबर की नाही? त्या जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा अभिषेक करतात, तीच लोक 50 फुटावरती असलेल्या कुत्र्याच्या मूर्तीच त्या ठिकाणी त्या समाधीचा सुद्धा अभिषेक करतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिषेक त्यांचा आज होतोय कारण त्यांनी कामगिरी तेवढी मोठी केली आहे. त्यांनी स्वराज्य स्थापलं, स्वराज्यासाठी ते झटले, म्हणून आज लोक त्यांना काय देताय, मान्यता देताय, त्यांचा अभिषेक करताय. पण त्यांच्या पुढे असलेले ते 50 फुटावर त्या कुत्र्याची समाधी आहे, लोक त्याचा अभिषेक करताय. त्याने कोणता तीर गाजवलाय, त्याने काय केलंय, तर त्याने काय केलं, एका स्वराज्य स्थापन करणाऱ्या व्यक्तीसाठी, एका महापुरुषासाठी त्याने आपल्या जीवाचं काय दिली, प्राणाची आहुती दिली.
त्या कुत्र्याने ज्या वेळेला माऊलींचं त्या ठिकाणी समाधी, त्या चितेवरती तो कुत्रा येऊन त्या ठिकाणी काय झाला होता, त्याने स्वतःला त्या ठिकाणी वाहून दिलं होतं. एका महान पुरुषासाठी स्वतःला जो वाहून देतो त्याला कुठलंही कर्तृत्व गाजवण्याची गरज नाही. महापुरुषाच्या संगतीत गेला की तो आपोआप मोठाच होत असतो. म्हणून महाराज सांगताय, बाबा रे तुम्ही काय करा, स्वतःचं दुकान मांडत बसू नका. संतांनी आपल्यासाठी आयतं ताट वाढून ठेवलेलं आहे. त्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन सुद्धा वाढून ठेवलेलं आहे. जर पंचपक्वान्नाचं भोजनाचं ताट जर आपल्या पुढे मांडलेलं आहे, तर आज आम्हाला दारोदार जाऊन भीक मागायची काही गरज आहे का? आम्हाला भीक मागायची गरजच नाहीये. कारण का तर आमच्यासाठी पंचपक्वान्नाचं भोजन त्यांनी वाढून ठेवलेले. आम्हाला फक्त त्यातलं ज्ञान घ्यायचंय आणि ते ज्ञान आम्हाला गळीकृत करायचंय, ग्रहण करायचंय आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती आम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायची. ज्ञान असं तसंच नाही ग्रहण होत बरं का. एखादा जर अतिशय हुशारीने गेला, नाही मी ज्ञान प्राप्त करायला चाललोय, जंगलामध्ये तपश्चर्येला चाललोय आणि मी ज्ञानच घेऊन येणार आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी अगोदर अहंकार घालवावा लागतो. अहंकार ज्या दिवशी तुमचा जाईल त्याच दिवशी ज्ञान तुमच्याकडे येईल. आणि ज्ञान असं तसं नाहीच येत. मनामध्ये असलेला अहंकार घालवावा लागतो, मनामधला अहंकार काढून टाकावा लागतो. हे मन अतिशय स्वच्छ करावं लागतं. एखाद्या संताकडे जावं लागतं, त्या संताची सेवा करावी लागते आणि मग त्यांची भक्ती केल्यानंतर ते संत आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आम्ही भगवंताची प्राप्ती करून घेतो. याला म्हणतात संतांचा सेवक. नाहीतर संतांपुढे जायचं आणि स्वतःचं मोठेपण दाखवायचं, त्याला संत सेवक म्हणता येत नाही. जगद्गुरु तुकोबरा एक बोलले की बाबा रे तुम्हाला या संसारामध्ये सुखी व्हायचंय, ज्ञान प्राप्त करायचंय, भगवत प्राप्ती करायची, दुसरं काहीच करू नका. तुम्ही काय व्हा, संतांचे सेवक व्हा, तुम्ही संतांचा दास व्हा. त्यात काय दडलेलं आहे, माणसाचं भले पण दडलेलं आहे. पण काही लोक नाही, आम्हाला स्वतःलाच संत व्हायचंय, मी स्वतःच संत होणार आहे. मग तुकोबराय म्हणताय नाही रे बाबा, संत होणं तेवढं सोपं नाहीये. आणि जरी तू संत व्हायला गेला आणि तुझ्या जीवनामध्ये जर थोडं जरी वर्म चुकलं, कारण लोक चांगलं किती केलं हे नाही बघत, तुम्ही चांगले किती वागला हे नाही बघत, पण तुम्ही कुठे थोडीशी चूक केली, फक्त समाज आपली चूक पकडतो रे बाबा. म्हणून तू स्वतः संत होऊ नको. आणि जर असा एखादा संत व्हायला गेलाच आणि थोडी जरी चूक त्याच्या जीवनामध्ये झाली तर आयुष्याचं वाटोळं होतं रे. आयुष्य उद्ध्वस्त होतो, आयुष्याचा नाश होतो. आणि हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. सविता बहुत लागली सायास, सविता बहुत लागली सायास, सविता बहु लागती सायास, सविता
नेता बहु. जे संतत्व ठसवण्याचा प्रयत्न करतात ना बाबा, त्याला खूप कष्ट आहे रे. संत होताना खूप कष्ट सहन करावं लागतं. संत होणं तेवढं सोपं नाहीये. उदाहरणच जर द्यायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरायांचं पहिलं उदाहरण देता येईल. तुकोबराय संत पदाला जाऊन पोहोचले, पण संत पदाला पोहोचेपर्यंत तुकोबरायांनी किती कष्ट सहन केले. तुकोबरायांचा जर विचार केला ना तर उपद्रव झाला, बायको मेली, मंबाजी बुवानी काठीनी मारलं, अंगावरती उकळतं पाणी ओतलं गेला, पण तरी सुद्धा तुकोबरायांनी परमार्थ सोडला नाही. तुकोबराय म्हणतात बाबा रे, आजकालच्या सर्वसामान्य जीवाला तेवढं सोपं नाहीये. खूप कष्ट आहे, खूप कष्ट आहे. संत ज्या वेळेला संत पदाला जातात ना, सुरुवातीला त्यांना विरोध सुद्धा सहन करावा लागतो. माझी मीराबाई, संत मीराबाईला समाज काय म्हणायचा, किती त्रास सहन केलाय हे मी तुम्हाला सांगते बरं का. माझ्या संत मीराबाईला म्हणायचं, अगं मिरे, ज्या वयामध्ये या कपाळावरती मंडोळ्या बांधाव्या, ज्या वयामध्ये नवऱ्यासोबत संसार थाटावा, खुशाल त्या वयामध्ये हातात चिपळ्या काय घेते, गळ्यात विणा काय अटकवते आणि खुशाल देवाचं भजन करते. अगं मिरे, तुला वेड लागला की काय. समाज माझ्या मीराबाईला वेडा म्हणायचा दादा. स्वतःचा बाप सुद्धा मीराबाईला म्हणे, मिरे अगं तुझ्या अशा वागण्याने कुळाला बट्टा लागेल. पण तरी सुद्धा मीराबाईने कुणाचाही विचार न करता भगवंताच्या प्रेमामध्ये एवढी न्हाऊन निघाली होती की मीराबाईंनी कशाचाही विचार न केला, कोणाचाही विचार न करता भगवंताच्या प्रेमात दिवाणी होऊन गेली. वेडी झाली होती दिवाणी माझी मीराबाई. आणि प्रेम करायचंच असेल ना, प्रेम केलं पाहिजे, मी नाही म्हणत नाही, प्रेम केलं पाहिजे, पण प्रेम कुणावरती करावं एवढं तरी जीवाला कळालं पाहिजे. संसारावर कधी प्रेम करावं का. बरं, ज्याच्यावरती प्रेम आम्ही करतोय त्याने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे ना, सुखाची गोष्ट. हा संसार सुख देतो का. संसारावरती कितीही जीव ओतून प्रेम केला तर हा संसार आपल्याला सुख देणार आहे का. महिला मंडळ, माझ्यापेक्षा संसारातील अनुभव तुम्हाला जास्त आहे. सांगा मला, आजपर्यंत जीव ओतून प्रेम करून तुम्ही संसार करताय, दिलं तुम्हाला सुख संसाराने, दिलं तुम्हाला सुख. अहो, दुःखाचा डोंगर चढावा लागला तेव्हा क्षणिक सुखाची प्राप्ती झाली असेल, बरोबर की नाही. सुख पाहता जवा पाडेन दुःख. अहो, या संसारामध्ये सुख नाही. मला एकच सांगायचंय, प्रेम संसारावरती करू नका. हा संसार आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणार नाही. निमित्त मात्र आम्हाला संसार करायचाय. संसार करायचाय तो शरीराने करायचाय आणि परमार्थ करायचाय तो अंतरात्म्याने करायचाय. परमार्थ मनाने करण्याची गोष्ट आहे आणि संसार शरीराने करण्याची गोष्ट आहे. पण आमचं उलट आहे, आमचं उलट आहे. आम्ही जगाला दाखवण्याकरिता शरीराने लौकिक परमार्थ करतो आणि अंतरात्म्याने संसार करतो. म्हणून देव आम्हाला भेटत नाही. त्याचं कारण हेच आहे, लौकिक परमार्थ देवाला आवडत नाही बरं का. लौकिक परमार्थाची अपेक्षा देवाला नाहीये. भगवंताला अलौकिक परमार्थ आवडतो आणि तो अलौकिक परमार्थ जर तुम्ही देवासाठी केला ना तर देव निश्चित प्रसन्न झाला म्हणून तुम्ही समजा. जे प्रेम माझ्या मीराबाईंनी भगवंतावरती केलं होतं, निश्चित प्रेम केलं होतं. प्रेम करा तुम्ही. प्रेम एक तर देवावरती करावं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.